तर झालं असं की कारभारी म्हणाले की असं काहीतरी बनव की पूर्ण स्वयंपाक बनवायची गरज पडणार नाही. तर मला पण तेवढंच पाहिजे होतं की कशाला पूर्ण स्वयंपाक बनवायचा. म्हटलं चला आज आपण वेगळी अशी युनिक रेसिपी बघूया. तर सुरुवातीला बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, बेसनचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर याचा ठेचा करून घेतला, तो ॲड केला. अर्धा केलेला आहे आणि अर्धा बाजूला ठेवून दिलेला, आपण फोडणी करणार आहोत तेव्हा वापरायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं आणि व्यवस्थित असं घट्टसर पीठ मळून घेतलं. आता मळलेल्या पिठाचे असे शेंगोळे तयार करून घेतले दाखवल्याप्रमाणे. सगळे बनवून घ्यायचे आणि नंतर फोडणी करायला घ्यायची. आता थंडी चालू आहे, थंडीमध्ये हे बनवलं जातं प्रत्येकाच्या घरी. तर आता पाहू शकता मस्त असे शेंगोळे तयार झाले. आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर याचा जो ठेचा करून घेतला तो राहिलेला ठेचा इथं ॲड केलेला आहे. थोडीशी हळद टाकायची, काश्मीरी मिरची पावडर टाकायची, मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे, छान अशी उकळी काढून घ्यायची. पाणी मस्त उकळलं की याच्यामध्ये आपल्याला हे शेंगोळे टाकून घ्यायचे आहेत, मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. मस्त झटपट असे हे शेंगोळे तयार होतात. चवीला तर अप्रतिम लागतातच. जसे दिसत आहेत ना तसे खाण्यालासुद्धा तितकेच भारी आहेत. नक्की ट्राय करा आणि आपल्या याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.